नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत. जेव्हा स्वामीनाथन सर अद्वैतला सांगतात की तुम्ही चुकीची डिझाईन पाठवली आहे, तुमच्या चुकीच्या डिझाईनमुळे आपलं किती करोडोंचं नुकसान झालं आहे तुम्हाला माहिती तरी आहे का? आपल्याला उद्याच्या उद्या त्या डिझाईन द्यायची होते आणि तुम्ही माझ्याकडे आज जे डिझाईन दिले आहे ते एकदम चुकीचे आणि रिजेक्ट केले होते ते पीस. त्या पीसची डिझाईन मला तुम्ही दिलेले आहेत. आता हे नुकसान भरपाई कशी भरून काढणार म्हणून ते रागवत असतात. अद्वैतला यातलं काहीही माहीत नसतं. तो त्यांना म्हणत असतो तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय, मी ते डिझाईन बरोबरच दिली होती, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा ते म्हणतात काहीही गैरसमज झालेला नाही. मग अद्वैत म्हणतो थांबा, मी सानिकाला फोन करतो आणि तिला विचारतो नक्की काय गोंधळ घातलाय. नेहमीच गोंधळ घालत असते, बहुतेक तिच्याकडनं चुकीचं फोल्डर त्यांना सेंड झाला असेल. हे आता सगळं आबांसमोर घडते, आबांना कळलेलं असतं. पण आता त्यांचं पुढं काय होणार हे आबा पाहत असतात. अद्वैत सानिकाला फोन लावतात आणि तिला विचारतात तू नक्की कोणतं फोल्डर सरांना पाठवलं, चुकीचं फोल्डर होतं ते, आणि तुझ्या चुकीमुळे किती करोडोंचं नुकसान होणार आहे तुला ते तरी माहिती आहे का? तेव्हा ती म्हणते सर मी चूक केलेली नाही, राहुल सरांनी माझ्याकडनं दोन्ही फोल्डर मागून घेतले आणि त्यांनीच ते सेंडही केले आहे, मग माझी कसं काय चूक? तेव्हा तो म्हणतो कसं काय? तेव्हा ती म्हणते त्यांनी मला सेंड केलेले मेसेज मी तुम्हाला दाखवते. मग तो मेसेज अद्वैत पाहतो आणि अद्वैतनी तो मेसेज पाहिल्यानंतर मात्र खूप चिडलेला असतो. तो आता राहुलला जाब विचारतो, राहुल तू हे का केलंस? तेव्हा राहुल म्हणतो मी कुठे काय केलं आहे, मी काहीही केलेलं नाही असं बोलतो. मग तो म्हणतो तू काहीही केलेलं नाही असं कसं बोलू शकतो? नक्कीच तू काहीतरी केलं आहे, सानिकाने मला सांगितले तूच ते फोल्डर पाठवलं. तुला त्या सानिकावरती विश्वास आहे आणि माझ्यावर नाही. मी तर तुझं भाऊ आहे, ती आपली कामगार आहे, कामगारांवर विश्वास ठेवतो आणि माझ्यावर नाही. हे ऐकल्यानंतर रोहिणी म्हणते तू नेहमीच माझ्या मुलाला तुझ्या टाचाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याला कधी पंख पसरू दिले नाही, कधी काम करू दिलं नाही. तू ऑफिसमध्ये सगळं तुझ्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या मुलाला टाचाखाली तू माझ्या मुलाशी भेदभाव करतो आणि त्या सानिकाशी तुलना करतोय माझ्या मुलाची. आणि काय रे, माझा मुलगा किती काम करतो ते नाही दिसत तुम्हाला? नेहमीच तुम्ही माझ्या मुलाला कमी लेखलेलं असतं ऑफिसमध्येही. आणि एकदम आरेरावीच्या भाषेत रोहिणी अद्वैतला काही बाई बोलू लागते. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर मात्र कलाचा संताप होतो. ती म्हणते किती घरासाठी माझा नवरा करतो आणि माझ्या नवऱ्याला तुम्ही असं उद्धटपणे कसं बोलू शकतात? तेव्हा ती म्हणते तू मध्ये बोलायची गरज नाही, तू कोण आहेस? तेव्हा ती म्हणते मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे, अद्वैत प्रत्येक घरातल्या व्यक्तीला किती जीव लावतो, किती प्रेमाने सगळ्यांशी वागतो. अगदी अगदी तुम्ही म्हटल्या त्यांनी तुम्ही दाखवलेल्या ठेवलेल्या कागदपत्रांवर त्यांनी 1 मिनिटही विचार न करता, कोणाचाही विचार सल्ला न घेता साईन केली. मग आबा विचारतात नक्की कशाबद्दल बोलते? कला म्हणते हे बघा आबा, याने काय केलं आहे तुम्हाला मी सांगते. याने रामनवमीच्या दिवशी आपल्या अद्वैतकडनं 2 पेपर्सवरती सह्या घेतल्या. बँगलोरची जी आता नवीन पेढी उघडणार तिचे आणि आणखी एक जी पेढी उघडणार आहे त्या दोन्हींचे हक्क आणि जे काही कमाई होईल ती त्याच्या ताब्यात राहील असं त्या पेपरवरती लिहिलेलं होतं. आणि अद्वैतने फक्त रोहिणी आत्यांच्या सांगण्यावरून आणि हे असं इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांनी त्यांच्या सह्या घेतल्या आणि कुणालाही ते घरामध्ये आजपर्यंत कळू दिलेलं नाही. मी इतके दिवस गप्प होते, मी त्यांचा मोठेपणा पाहत होते, पण रोहिणी आत्या मात्र काहीतरी स्वतःला वेगळंच समजत आहे. हे माझ्याच्यानी सहन होत नाही. अद्वैतला किती घडाघडा बोलताय त्या. हे आता ऐकल्यानंतर आबांच्या तर पायाखालची जमीनच सरकते. हे असं कधी झालं, कधी कुणाला विचारून केलं? आणि मी इथं जिवंत असताना कोणीही कुणाला काही द्यायचं घ्यायचं नाही. राहुललाही आबा सांगतात तुझ्याजवळ जे काही पेपर असेल ते गुपचूप गुमान मला काढून द्यायचे आणि मी जिवंत आहे तोपर्यंत कुणालाही माझ्या प्रॉपर्टीतलं काहीही डिसिजन घेऊ देणार नाही, सगळे हक्क माझ्याकडेच राहणार. अगदी मी सांगतो अद्वैतलाही मी काही डिसिजन घेऊ देणार नाही, माझ्या परवानगीशिवाय तो कुणाला काही द्यायचं नाही असं आबांनी सांगितलेलं असतं. इकडे रूममध्ये आल्यानंतर मात्र अद्वैतचा संताप होत असतो. का सांगितलं तू सगळ्यांना, कुणाला माहीत नव्हतं? आता आबा किती टेन्शन घेतील. तेव्हा कला म्हणते मला खूप टेन्शन येत होतं, सगळेजण तुझ्याबद्दल वाईट बोलत होतात. मग तो म्हणतो बोलू दे ना, तुझं काय जातं, तुझा माझ्याशी काय संबंध, कोणी मला काय बोलेल, माझ्या फॅमिलीचा मॅटर होता, तुझं याच्यामध्ये बोलण्याचा काहीच अर्थच नव्हता. तेव्हा ती म्हणते माझ्याच्याने बघवत नव्हतं, असे खोटारडे माणसं तुमच्यावरती एवढे मोठे मोठे आरोप लावत होते, हे सगळं मला सहन झालं नाही म्हणून मी हे बोलले. आणि एवढं सगळं होऊ नये, त्यांना आपण एवढी प्रॉपर्टी देऊ नये, ते तुमच्याशी असं वागत होते. तो अद्वैत तिच्यावर चिडतो, जाऊन झोप, मी बघतो पुढे काय करायचं. मग दरवाजा वाजतो, दरवाजा खोलल्यानंतर सरोज दरवाजामध्ये उभी असते. मग ती का बरं आली म्हणून अद्वैत विचारू लागतो. तेव्हा ती सांगत असते आज जे काही घडलं ते खरं तर खूपच वाईट होतं, तूही माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवली, कलामुळे ती आपल्या सगळ्यांना समजली.
तू किती वेडा आहेस, तू सगळ्यांवर प्रेम करतो पण तुझ्यावर कोणीही प्रेम करत नाही, प्रत्येकजण प्रॉपर्टीच्या मागं लागलेला आहे, तू सावध राहायला हवं. हे बघ कलाही आता तुझ्या बाजूने बोलते, तिलाही कळतंय, दिसतंय, तुला ते दिसत नाही ते तिला दिसतंय. आता आपण सावध राहायला हवं आणि कलाचाही विचार करायला हवा. खरं तर तिने जो निर्णय घेतला तो मला खूपच आवडला. सगळ्यांसमोर तिने खरं सांगितलं आणि तिच्याबद्दल माझं थोडं मतही परिवर्तन होत आहे असंही ती अद्वैतला सांगू लागते आणि त्यालाही जरा बरं वाटू लागतं. मग तो झोपायला जातो. विचार करता तो कॉटला बसल्या बसल्या झोपी गेलेला असतो. हे कलाने पाहिलेलं असतं, किती दमलाय बिचारा, किती विचार करतो. मग ती म्हणते मी ना आता नवीन एक युक्ती काढते, नवीन डिझाईन सगळ्या त्यांना बनवून देते, म्हणजे स्वामीनाथन सर अजून जास्त इम्प्रेस होतील आणि इम्प्रेस झाले तर आपल्याला गेलेली जी डील आहे ती परत येऊ शकते. असा विचार करून ती नवीन नवीन डिझाईन सगळे काढते आणि सगळ्यांचे फोटो वगैरे काढून सानिकाला सेंड करते. सानिकाला फोन करून हे कळवायचं असतं तिला की हे सगळं तू आता स्वामीनाथन सरांना नवीन प्रोजेक्ट म्हणून दाखव, नक्कीच ते इम्प्रेस होतील, मग आपल्या बाबतीत काहीतरी निर्णय घेतील. आता अद्वैतचा इतका खराब मूड आहे ते सगळं पाहून तिलाही वाईट वाटत असतं. आपल्यामुळे जर त्याचा मूड चांगला होणार असेल तर तो व्हायला हवा ना, म्हणून ती हे एवढी मेहनत करते, रात्रभर जागरण करून आणखी चांगल्या नवीन डिझाईन बनवते, सानिकाला टाकते आणि मग सानिका त्या सरांना टाकते. सरांनी सकाळी सकाळी उठल्या फोन केलेला असतो अद्वैतला, एकदम छान, याच्यापेक्षाही भारी डिझाईन तुम्ही दिल्या त्याबद्दल खूपच छान, आभारी आहे. आणि खरं तर मी काल खूप चिडलो होतो तुझ्यावरती, असे स्वामीनाथन सर बोलतात आणि म्हणतात आत्ता ज्या डिझाईन माझ्या हातात आहे त्या इतक्या सुंदर, इतक्या अप्रतिम आहे, तुला सांगू कसं. आता जी आपली मोठी डील होणार आहे ना ती याच्यापेक्षाही दुप्पट मोठी होणार आहे आणि तू ज्या डिझाईन दिल्या आहेत त्या मला खूप आवडल्या आहे. आपण लवकरच ऑफिसमध्ये भेटू आणि पुढची सगळी डिटेल जे कागदपत्रावर वर्क करायचं असेल ते सगळं करून घेऊ, कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन करून घेऊ, असं अद्वैतला मेसेज येतो. अद्वैतला आता लक्षात येतं का सानिकाने बहुतेक नवीन डिझाईन टाकल्या असेल. आता हे सगळं झालेला गोंधळ निपटण्यासाठी मग आबांना तो मीटिंगवरून जाऊन आल्यावर सांगतो की स्वामीनाथन सर इतके खुश होते, त्यांनी आपल्याला आणखी जास्त मोठी डील दिली आहे ज्याच्यावरती तुम्हाला कागदपत्रांवर सह्या करायच्या आहे. आबांना तो सांगू लागतो खरंच इतक्या सुंदर डिझाईन होत्या, त्यांनी एका मिनिटात एका पायावर त्या सगळ्या डिझाईनला अप्रूव्ह केलं आणि कॉन्ट्रॅक्टही दिले आपल्याकडे, पैसेही लवकरच देणार. तेव्हा आबा म्हणता हे सगळं कसं घडलं आणि कोण होती ती डिझायनर मुलगी जिने एका रात्रीत एवढ्या सगळ्या डिझाईन बनवून सरांना पाठवल्या. तेव्हा मात्र अद्वैतला आता आबांपासून काही लपवायचं नाही असं वाटू लागतो. अद्वैत सांगू लागतो आबा मी आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही, आपल्याला ज्या चोरून लपून डिझाईन देणारी जी मुलगी होती ती आपली कला आहे आणि कलानेच हे सगळं केलं. आपल्यावरती इतकं मोठं संकट आलं आहे म्हटल्यानंतर तिने कधी बनवल्या रात्रीतनं डिझाईन आणि सानिकाकडे पाठवल्या आणि सानिकाने त्या स्वामीनाथन सरांकडे पाठवल्या, त्यामुळेच आज एवढा मोठा चमत्कार आबा घडून आला आहे. मग आबांना मात्र खूप आनंद होतो, त्यांना अभिमान वाटतो, खरंच आपली सून खूपच हुशार आहे, तिच्यामुळे हे सगळं घडलं असंही ते बोलू लागतात. मग ते सगळ्यांसमोर सोबत जेवायला टेबलवर बसतात आणि तिथे गेल्यानंतर ते सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे. असं म्हणत सगळ्यांना आनंदाची बातमी मी एक निर्णय घेतला आहे की जी ब्रँच आहे ना बँगलोरची ती मी आता कलाची नावी करणार आहे. कलाने इतकी छान डिझाईन बनवले, रात्रीतून हा कॉन्ट्रॅक्ट आणि तिने आपल्याला मिळवून दिला. राहुलने केलेली गद्दारी, रोहिणीने केलेली गद्दारी ही तिने आपल्या सगळ्यांसमोर आणली. तिच्या या धाडसी निर्णयाने मी खूपच प्रभावित झालो आहे आणि सरोजलाही ते सांगतात की मी कलाच्या नावावरती ह्या दोन्ही ब्रँच करणार आहे, तुला काही प्रॉब्लेम, तेव्हा ती मान डोलवत काही प्रॉब्लेम नाही नव्हते. आणि अद्वैत म्हणत असतो आबा ह्या सगळ्यांची काय गरज आहे, तुमच्याकडे सगळं राहू द्या ना. पण आबा म्हणतात नाही मला ते माझ्या नातसुनेला द्यायचं आहे, तुला काही प्रॉब्लेम आहे का. तो म्हणतो ठीक आहे तुमची जशी मर्जी. आणि कलाही काहीही बोलत नाही. मग आबांच्या समोर आबांचा मान ती ठेवते. आबांनी आता सगळ्यांसमोर निर्णय जाहीर केलेला असतो आणि आबा बरं वाटत नाही म्हणून मी खोलीत जातो असं सांगून ते खोलीत जातात. आता हे ऐकल्यानंतर मात्र नैना काही गप्प बसणाऱ्यातली नाही. नैना फार चिडते आणि ती लगेचच जाते आणि आबांशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण तिला कला थांबवते. आबांची तब्येत बरी नाही, तिला त्यांच्या रूम जाऊ देत नाही. तेव्हा ना कला तिला समजवण्याचा प्रयत्न करते, आबांशी भांडू नको, ते म्हातारे झाले आहे, त्यांना काही बोललं त्यांची तब्येतील काय झालं तर. तेव्हा नैना मात्र कलाला बोलायला घाबरत नाही. ती म्हणते तू खरंच खाली मुंडी पाताळ धुंडी निघालीस. आबांशी गोड बोलून आबांकडनं 2 पेढ्या स्वतःच्या नाव करून घेतल्या. जो हक्काचा वारस मुलगा आहे त्याला सोडून सुनेला द्यायला लागले आबा. मग त्यांनी असं नियमात राहायचं ना, मुलाकडनं काढलं आणि सुनाकडे देणं हा कुठला न्याय, असं बोलू लागते. तेव्हा मात्र सरोज हे सगळं बोलणं ऐकत असते आणि नैनाची मुजोरीही पाहत असते.
नयनाचा वाढत चाललेला मुजोरपणा तिच्याच्याने सहन होत नाही आणि खूप घालून पाडून कालाला बोलू लागते. हे ऐकल्यानंतर मात्र सरोज काही गप राहत नाही. ती लगेच उठते. माझ्या सुनेशी ह्या शब्दात आणि ह्या आवाजात जर कोणी बोललं तर मला ते सहन होणार नाही. प्रत्येकाने आपल्या लायकीत आणि आपल्या हिशोबात राहायचं असं म्हणून ती रूममध्ये निघून जाते. पुढे ऑफिसला जायच्या आधी ती कालाला सांगते, आजपासून आबांनीही तुला ऑफिसमध्ये यायला सांगितलेलं आहे, तेव्हा तू ही तयारी कर आणि आमच्यासोबत ऑफिसला चल बरं. असं म्हणत मान देत सरोजने कालाला जवळजवळ सून म्हणून स्वीकार केलेला आहे. आता पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरेल. ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ शकू. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.